उभा टाकली आहे, का उभा टाकली आहे हे आपल्याला थोडक्यात परिहार द्यायचा असतो, त्याप्रमाणे मी सांगते. आणि मी सर्वांची माफी मागते की यायला मला थोडा उशीर झालेला आहे, त्याबद्दल सर्वांचाच थोडी गैरसोय झालेली असेल. कारण सकाळपासून पारायण आहे, कथा आहे आणि नंतर हरिपाठ असतो महाराज. आणि हरिपाठानंतर परत कीर्तन, रोजचा 7 ते 9 का 8 ते 10 चा कार्यक्रम असतो तुमचा. पण आम्हाला रस्ता जरा खराब असल्यामुळे वेळ लागला बरं का. मी सर्वांची माफी मागते, तुम्हाला वाट पाहावी लागली. तर आजचा हा कार्यक्रम म्हणजे गेल्या वर्षीच मला महाराजांनी सांगितलेलं होतं, श्रीराम महाराजांनी सांगितलेलं होतं की आपली दिंडी दरवर्षी जाते. खरंच बरं, महाराजांसाठी एकदा सर्वांनी टाळ्या वाजवा. आणि नारायण महाराज हे दोघांची जोडीच आहे बरं का परमार्थामध्ये. आणि त्याबरोबर सर्वच आहेत, पत्रिका नाही आहे का ती. तर त्यांची दरवर्षी इथून पायी नाथांच्या तिथं पैठणला जातात. तिथे पण 4 दिवसीय 5 दिवसीय असा कार्यक्रम होतो. आणि त्या कार्यक्रमासाठी गेल्या वर्षी पण मला आमंत्रण दिलं होतं. आमच्या नारायण मामाचा मला फोन आला होता, कार्यक्रम घ्या. आणि पैठणला भेट दिली होती आपण गेल्या वर्षी दिंडीला. पण काही निमित्तानं मी गेल्या वर्षी या कार्यक्रमासाठी येऊ शकले नाही. पण मामांचा यावेळेस मला आग्रह होता की आलंच पाहिजे देवकन्या तुला की या कार्यक्रमासाठी. आणि मी म्हणलं मी तारीख विचारून पाहून तुम्हाला कळवते. पण त्यांनी जाऊ द्या, माझ्यावर तेवढीच हक्काची भाची म्हणून त्यांनी माझं नाव, पत्रिकेत तारीख वगैरे त्यांची लिहून पत्रिकाच पाठवली मला. तर अशा प्रकारचा हा कार्यक्रम. आणि या कार्यक्रमासाठी इथून दरवर्षी पायी जाणारे सर्वजण आणि संयोजन समितीवर का शिवाजीराव जाधव, गजाननराव जाधव, ज्ञानेश्वरराव जाधव, श्रीरंग तांबे, मच्छिंद्रनाथ भंडारे, सुभाषराव शेळके, रावसाहेब बडगुजर, प्रकाश आप्पा कानडे, सुरज जयसिंग मामा चुगडे, नारायणराव शिवगम, विलासराव गाडेकर अशा आणि मठाधिपती हरिभक्त परायण श्रीराम महाराज, मुरलीधर महाराजांचे मठाधिपती अशा असलेले श्रीराम महाराज हे मेन या कार्यक्रमाचे. आणि हा कार्यक्रम इतक्या दिवसापासून चालवतात. आणि हे संत आहेत बरं का, म्हणूनच वारी आहे, दिंडी आहे, हे आजचे संत आपले हे आहेत. म्हणून आपल्याला या कार्यक्रमासाठी मला आज या वर्षी आमंत्रित केलं आणि त्याबद्दल मला आज इथं दोन्ही मध्ये यावंच लागलं. तर मला ही सेवा भेटली याबद्दल सर्वांचेच मी या संयोजन समितीचे आभारी आहे. मला या सेवेची थोडी संधी मिळाली. आणि चला, आपण आज उशीर झालेला आहे, तर 8 ते 10 च्या ऐवजी आपण तुम्हाला 10 ला सोडता येईल, काय हरकत नाही. खुश झाले सगळेजण. कारण मी सुरू केलंय आता 9 ला म्हणल्यावर तुम्हाला वाटलं की 11 11:30 वाजता दिली. आता आपण 1 तासाची सेवा सुंदर असं आपण या अभंगाचा अभंगाचा अर्थ महाराजांनी जो सांगितलाय, माझ्या बुद्धीने जो सुचेल तो तुमच्या पुढे मांडण्याचा मी प्रयत्न करते. आज मी प्रथमतः माझे माता पिता, माझे गुरुवर्य आणि ज्यांनी मला हे सगळं ज्ञान दिले असे माझे वेदांताचार्य असे गुरुवर्य आहेत प्रल्हाद शास्त्री महाराज पैठणकर, यांच्या चरणी मी वंदन करते. माझ्यासोबत या ठिकाणी मी ज्यांच्यामुळे उभे आहे ते माझे पतिराज आज माझ्या सोबत आहेत कीर्तनाला. त्यांच्या मी खूप ऋणी आहे, समजा की मी यामध्ये आले. यानंतर माझ्या सासूबाई ज्या मला परमार्थात आणलेला आहे त्यांची मी या ठिकाणी ऋणाईत आहे. आणि आज या कार्यक्रमासाठी गायनाचार्य, काय नाव आपलं, मनोज महाराज लाभलेले आहेत. तसेच परळीतून गायनाचार्य, मृदंगाचार्य आणि हार्मोनियम वादक असे हे चौकणी हिरा असलेले, जिकडे ज्यांचे गायनाचे आणि वादनाचे खूप मोठी ख्याती आहे असे हे आमचे वैभव महाराज काळे हे आज गायनासाठी म्हणून आपण आणलेले आहेत आमच्या सोबत. आणि या कार्यक्रमाला साथ देणारे आमचे मृदंगाचार्य की जे आमच्या सोबत जे आमच्या 4 ठिकाणी कथा होतात बाहेर, आपलं जगन्नाथपुरी, काशी अशा ठिकाणी जीवेश्वर कथा आम्ही केलेला आहे. तर रामेश्वर, जगन्नाथपुरी, काशी, आळंदी अशा तीर्थक्षेत्रे आणि 4 धाम करण्याचा आमचा मानस आहे. एकच धाम आता राहिलेला आहे, 12 ज्योतिर्लिंग